offering unto the King of Kings and the Lord of Lords. राजांच्या राजाला Come on, church, we can do better than this. स्तुतीचं अर्पण करूया. We all have a responsibility towards our nation. आपल्या सर्वांची आपल्या राष्ट्रासाठी जबाबदारी आहे. Amen. आमेन. Church, today we want to tell you that each and every one of you are important and precious in the sight of God. मंडळी, तुम्हाला सांगायचे तुमच्यातील प्रत्येक जण देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आहात. Can you turn to your neighbor and say, I am precious in the sight of God? बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा, देवाच्या दृष्टीत मी फार मौल्यवान आहे. And tell them that once I was lost, but now I am found. सांगा ना एकमेकाला. Once I was lost, but now I am found. एकदा मी हरवलो होतो, आता प्रभूमध्ये सापडलो आहे. Hallelujah. Hallelujah. You know the next song that we're going to sing. पुढचं गीत आपण गाणार आहोत. It's a wonderful Marathi hymn. फार मधुर असं मराठी गीत आहे. As in his word in the chapter of Luke, it tells about the lost sheep. लोकश्वर्तमानामध्ये आपल्याला सांगितलं की हरवलेलं मेंढरू. That Lord left 99 to find the one that was lost. प्रभूने 99 सोडले, एक हरवलं, त्याला शोधात गेला. Amen. Amen. Can we just remember this and know that we have been found by our Lord Jesus Christ? आपण लक्षात घेऊया की येशू ख्रिस्ताने आपल्याला शोधलंय, आपण त्याला सापडले आहोत. As we sing the song, let us praise His name. गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं, मेंढरू हरवलं,
सापडलो आहोत. what would have been done if we wouldn't have been found by him? जर प्रभूने आपल्याला शोधून काढलं नसतं तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं? Hallelujah. हालेलुया. Do you all want to rejoice and praise his name this time? आज आनंद करायचा आणि प्रभूच्या नावाची स्तुती The करायची आहे sheep का? has been found. मेंढरू सापडलो. So let us all rejoice with singing and with praises, worship the King. आपण गाणे गाऊया, त्याची उपासना भक्त करूया, Let's आनंद dance करूया, together and praise his name. एकत्र मिळून प्रभूसाठी नृत्य करूया. नाचूंगा गाऊंगा बदलों के समा मैं होश में न रहूंगा मेरा राजा है महान. Hey! नाचूंगा गाऊंगा बदलों के समा मैं होश में न रहूंगा मेरा राजा है महान. नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. Come on, church, do the actions with us. मेरा राजा है महान. Lift your hands and sing. Say, नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. हे लोग कहे इस मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान. हे नाचूंगा गाऊंगा बगलों के समान होश में न रहूंगा मेरा राजा है महान. नाचूंगा गाऊंगा बगलों के समान मैं होश में न रहूंगा मेरा राजा है महान. नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. लोग कहे इस मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान. मैं नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. लोग कहे इस मूर्खता मैं गाऊंगा मेरा राजा है महान. Say na 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 na. Hey, let's lift hands and sing na 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 na. Hey, everyone. Na 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 na. Hey, 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 hey, na 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 na. मैं नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. लोग कहे मैं गाऊंगा मेरा राजा है महान. मैं नाचूंगा खोकर अपना स्वाभिमान. लोग कहे मैं गाऊंगा मेरा राजा है महान. तू ही रब है, तू ही सब है, तू ही करता, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. कहते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है अरे उसको करते हम प्रणाम. सबसे ऊंचा है तो क्या वो नाम? यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. देखे हैं हमने लाखों ऐसे पर तेरे जैसा कोई नहीं रे. ऐसे वैसे तो है कितने पर दीवाने हम तो है तेरे. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस एक खुदा. बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम. नाम
Give Clap of praises praise, to the yeah. King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. Hallelujah. 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 This is the next song that we're going to sing. पुढील गीत आपण गाणार आहोत. It's an action song. कृतीपर गीत आहे. You know, we need to move in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये हालचाल We केली need to पाहिजे. dance in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये नृत्य केलं Pastor पाहिजे. Stephen always says that in the weddings we are dancing, everywhere we are dancing, but not in the church. पास्टर स्टीव्हन म्हणतात ना, लग्नात इकडे आपण नाचतो, पण चर्च मध्ये नाही. Today we need to fix that. आज आपण बरोबर केलं पाहिजे Are we ते. ready to do that? करायला तयार आहात का? Come on, church. Can I see your hands? मंडळी प्रभूसाठी नृत्य करणार का? Choir will show you the actions. गायन वृंद आपल्याला कृती Let us दाखवेल. all move in the presence of the Lord. There is worship. When we worship, when we praise, there is healing and there is deliverance in the presence of the Lord. त्याच प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण स्तुती भक्ती करतो, आपल्याला सुटका मिळते, आरोग्य Let मिळते. us use the best weapon that we have, our praise and our worship. उत्तम शस्त्राचा वापर करू ते म्हणजे आपली स्तुती भक्ती. Come on, let us all sing and dance in His presence. चला प्रभूसाठी गाऊया, नृत्य करूया. Sing together. Come on, church, do it. Once again, hey. Every move I make, I'm making you. You make me move, Jesus. Every breath I take, I'm breathing you. Hey, every step I take, I'm taking you. You are my way, Jesus. Every breath I breathe, I'm breathing you. Nah, hey, nah, 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 nah. Every move I make, I'm making you. You make me move, Jesus. Every breath I breathe, I'm breathing you. Every step I take, I'm taking you. You are my way, Jesus. Every breath I breathe, I'm breathing you. Let's all do it together. Waves of mercy, waves of grace. Everywhere I look, I see your face. Your love has captured me. Oh my God, this love, how can it be? Na 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 na. Once again, every move I make, I'm making you. You make me move, Jesus. Every breath I take. Come on, church, move in your answers. Every step I take, I'm taking you. You are my way, Jesus. Every breath I breathe, I'm breathing. Together, let's do it. Hey, waves of mercy, waves of grace. Everywhere I look, I see your face. Your love has captured me. Oh my God, this love, how can it be? Na 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 na. Say na 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 na. Hallelujah! Hallelujah! Jesus Christ is the Lord of this nation. प्रभू येशू ख्रिस्त हा राष्ट्राचा प्रभू आहे. Jesus Christ is the Lord of this nation. प्रभू येशू ख्रिस्त हा राष्ट्राचा Can I प्रभू hear a आहे. loud amen for that? मोठ्याने Amen. आमेन म्हणाल का? Let us praise Him and worship Him. त्याची उपासना भक्ती करूया. Jesus Christ. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of this nation. Jesus Christ is Lord.
राजा है, यीशु राजा है, यीशु राजा है इस दुनिया का। Hallelujah. Hallelujah. You know, by His grace we have been found. त्याच्या कृपेने त्याने आपल्याला शोधून He has काढलंय. covered us in His grace. त्याच्या कृपेने त्याने आपल्याला आच्छादित केलं That we आहे. have not earned by ourselves, but He has given us His grace as a free gift. आपण ते कमवलेलं नाही, परंतु त्याची कृपा त्याने आपल्याला विनामूल्य फुकट As we दिली are आहे. singing this next song, church, मंडळी, पुढचं गीत आपण गात असताना that we would just bow in His reverence. Let us all bow in His presence. त्याच्या उपस्थितीमध्ये त्याला आदर सन्मान देऊया, नतमस्तक होऊया. Tell Him that, Lord, you alone are worthy. म्हणूया, प्रभू, केवळ तूच योग्य आहे. You are majesty. तू वैभवी ऐश्वर्यपूर्ण You are आहे. majesty. तू वैभवी आहे. Your grace has found us just as we are. तुम्ही आहोत तसंच तुझ्या कृपेने आम्हाला शोधून काढलं. Thank you, Lord. प्रभू, आभार मानतो. Church, मंडळी, we don't have to be qualified to be in the house, to be in His presence. आपण पात्र नव्हतं की आपण त्याच्या उपस्थितीमध्ये यावं, But by His grace and His mercy, He has made us qualified to be in His presence. परंतु त्याच्या दयेने कृपेने आपल्याला पात्र केले की आपण त्याच्या उपस्थितीमध्ये यावं. Come, let us all lift up our hands and praise Him and worship. आपले हात उंच करूया, त्याची उपासना भक्ती Thank you, करूया. Jesus. We worship धन्यवाद, you, येशू. Jesus. We praise you. We आम्ही तुझी praise you. स्तुती करतो प्रभू. We praise you, Lord. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Thank you, Lord.
forever I have changed by your love. प्रभू तुझ्या प्रीतीने सदा सर्व काळ मी बदललेलो आहे. Nothing can change me but your love, O Lord. प्रभू कोणती गोष्ट मला बदलू शकत नाही, केवळ तुझी प्रीती. Thank you for your grace and your mercy on our lives. प्रभू आमच्या जीवनावर तुझी दया कृपा आहे, तुझे आभार मानतो. We just come to your feet to glorify your name and to worship you. प्रभू आम्ही तुझ्या चरणाकडे येतो, तुझ्या नावाचं गौरव करतो, तुझी उपासना भक्ती We करतो. lift up our hands and say, Lord, you are holy, Lord. प्रभू आमचे बाहू उंच करतो आणि म्हणतो की तू पवित्र आहे. Church, let us all lift up our hands and sing that holy and holy are you, O Lord. म्हणजे आपला हात उंच करून म्हणे प्रभू पवित्र पवित्र तू प्रभू. We come at your feet, O Lord. प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. And we just want to say that you are holy, you are wonderful. आम्हाला हे म्हणायचं आहे की तू पवित्र आहे, तू अद्भुत आहे. We worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही We उपासना worship भक्ती you. करतो. We worship you, praise you. प्रभू आम्ही तुझी Praise स्तुती you, करतो, praise उपासना you, भक्ती praise you, करतो. praise you, praise you, स्तुती करतो प्रभू. praise you, praise you. प्रभू आम्ही स्तुती करतो. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. शीश झुकाते हैं, वंदना
वचनों के जैसा हमें तू बना। मेरे जीवन से तेरा वो मकसद पूरा, तेरे वचनों के जैसा हमें तू बना। ये करते हैं प्रार्थना, ओ मेरे खुदा। ये करते हैं प्रार्थना, पिता। हालेलुया, worship you. Hallelujah. Hallelujah. Praise you, we worship you, we glorify you, Father. There is no one like you, तुझ्यासारखा Jesus. दुसरा कोणी We नाही. praise your name, we glorify your name, स्तुती करतो, Father. जनाचं गौरव करतो. You are above everything. तू सर्वश्रेष्ठ. Your name is above everything, O Lord तुझं नाव Jesus. सर्वश्रेष्ठ आहे. We praise you, we worship you. तुझी उपासना Hallelujah. भक्ती करतो, तुझी स्तुती Thank you, करतो. thank you, धन्यवाद. thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Father. We praise you, we पिता, आम्ही तुला worship you, धन्यवाद. we worship you, तुझी we उपासना worship भक्ती you. करतो. Church, can we one last time just lift the hands and just raise your voices to the heaven and say hallelujah. मंडळी आपले हात उंच करूया, वाणी उंच करूया आणि म्हणूया हालेलुया. Raise your voices. वाणी उंच करूया. Raise it, You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण I करूया. welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत If you करत have आहे. an empty chair near you, I request you to raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. तुझ्या बाजूला रिकामी खुर्ची असेल तर हात वर करा, जेणेकरून मागे उभे आहेत ते येऊन बसू शकतात. Let us remember our senior pastor as is ministering in Kolhapur this morning. आज सगळ्या आपल्या वर्ष पाळकांची आपण आठवण करूया प्रार्थनेत. ते कोल्हापूर या ठिकाणी He is प्रभूची सेवा ministering करत in आहेत. Ichalkaranji today and evening he will be in Sangli. Let's pray that God will bless his ministry over there. आता ते इचलकरंजी या ठिकाणी प्रभूची सेवा करत आहेत. संध्याकाळी सांगली या ठिकाणी प्रभूची सेवा करणार आहेत. प्रार्थना करूया परमेश्वराने त्याची सेवा आशीर्वादित करावी. Yes, on Friday we had a wonderful time for praying for the nation. शुक्रवारी चांगला वेळ आम्ही घालवला प्रभूच्या सानिध्यात We आपल्या want to राष्ट्रासाठी thank प्रार्थना all करण्याचा. those who would make it for this prayer time. And I believe that as we continue to pray, God is going to bring revival in our nation.
आभार मानतो जे प्रार्थना करीत आले, जसं आपण सातत्याने प्रार्थना करत राहूया आपल्या देशात परमेश्वर संजीवन आणेल. Those who could not come, I knew that you were so anxious to come, but some of the other reason you could not come. But I believe that you will come next time. जे यायचे उत्सुक होते परंतु काही कारणास्तव तुम्ही येऊ शकला नाहीत, पण आशा करतो की पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या. Reverend Ejikoy to please come on the stage. रेव्हरंड एजिकोळींना विनंती करतो की त्याने वेदीवर यावं. Ruel Daniel Gazula to please come on the stage. Ruel Daniel Gazula passed with high merit and bagged silver medal in ballet dancing examination. बॅले डान्सिंग परीक्षेमध्ये तिला रौप्य पदक मिळाले आहे. जोरदार टाळ्या वाजूया. Let's clap our hands. I request Suvarta Kulkarni to please come on the stage. स्वार्था कुलकर्णी हिला विनंती आहे की तिने वेदीवर यावं. Suvarta Kulkarni has been given this trophy for achieving 98 marks out of 100 in science subject for SSC examination 2024-25. शास्त्र विज्ञानामध्ये तिला 100 पैकी 98 गुण मिळाले आहेत. त्याबद्दल तिला हे पदक देऊन This is आशीर्वादित from करण्यात आले Holy आहे. Cross Convent School, Mumbai. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल मुंबई. टाळ्या वाजवा. 98% तिला मिळाले 100 पैकी. If your children receive such kind of individual awards, certificate, medal, trophies, or if you receive, you can bring it in the house of the Lord so that we can felicitate you in the house of the Lord for the glory of तुमच्या God. लेकरांना जर अशा प्रकारचं पारितोषिक मिळालं असेल किंवा तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये घेऊन या, जेणेकरून प्रभूच्या घरामध्ये तुमचा सत्कार केला This जाईल. year has been declared as the year of being qualified to live in the kingdom of God by studying the names of Jesus in the Bible. हे वर्ष जाहीर करण्यात आले स्वर्गासाठी पात्र होण्यासाठी बायबलमधील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा अभ्यास करणे. Let us turn our Bibles to Ephesians chapter number 5 verse number 2. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 2रं वचन. Ephesians chapter number 5 and verse number 2. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय, क्षमा करा, 5वा अध्याय 2रं वचन. Walk in love as Christ also hath loved us and hath given himself for us as an offering and sacrifice to God for a sweet smelling savor. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 2रं वचन. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीने चाला. Jesus Christ is our fragrance. येशू ख्रिस्त आपला सुगंध सुवास आहे. Fragrance is powerful. आपण पाहता सुगंध किंवा सुवास हा फार You know, if सामर्थ्यशाली a असतो. boy puts a nice perfume, जर एखाद्या मुलाने चांगला अत्तर मारलं, you know, all the लावलं. boys, they will follow him because perfume. Yes. सर्व मुलं जो का अत्तर मारा त्याच्या मागे जातील And they will wonder which perfume it is. आणि ते विचार करतील कशा प्रकारचा अत्तर 10, आहे. 15 boys can be attracted to that one boy who is being putting that perfume. 10-15 मुलं त्या मुलाकडे आकर्षित होतात का तर त्याने त्या अत्तर लावलेला सुवास सुगंध लावला आहे. Same way in the case of girls. तसंच प्रकार मुलींमध्ये देखील. So there is power in fragrance. मग सुगंध सुवासामध्ये काय आहे? A सामर्थ्य single आहे. scent can awaken memories, shift atmospheres, and influence emotions. आणि जो अत्तर आहे आपल्या जीवनामध्ये ते काय करू शकतं? भावना जागृत करू शकतं आणि जे वातावरण आहे ते बदलू If that शकतं. is true in the secular world, जर भौतिक जगामध्ये, ऐहिक जगामध्ये then जर हे Jesus सत्य आहे, Christ is our fragrance of whom we should spread the fragrance in this world. मग येशू ख्रिस्त आपला सुगंध सुवास आहे की जो आपण या जगामध्ये पसरवला पाहिजे, दिला पाहिजे. In the scripture, we are told that Jesus Christ, the fragrance, went in every situation, in every place, and became a reason of attraction for many.
आपण पाहतो येशू ख्रिस्त पुष्कळशा ठिकाणी गेले, त्या सुवासाचं ते कारण झालं, त्यामुळे पुष्कळशे येशू ख्रिस्ताकडे आकर्षित झाले. In Gospel of Luke, chapter number 15, verse number 1, the word of God says, लूका सुवर्तमानाचा 15वा अध्याय पहिलं वचन, the publican and the sinners, they came to Jesus to hear what we are saying. जे झकातदार होते, जे पापी आले, ते येशूकडे ऐकण्याकरिता येशू ख्रिस्त काय म्हणत Jesus आहे. did not have to draw people to him, but since he is the fragrance, he is the sweet savor, people automatically came and they were attracted to him. लोकांना येशू ख्रिस्ताला आकर्षित करावं लागलं नाही, परंतु येशू ख्रिस्त जो सुवासाची सुगंध होता त्याच्याकडे पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित But झाले. some people were angry पण काही लोकांना राग येत होता, because the fragrance of Jesus exposed their rottenness. कारण येशू ख्रिस्ताचा सुगंध सुवासाने काय केलं, त्यांचा तो कुजलेला सडलेलापणा उघडकीस Read the आणला. next verse in Luke chapter 15, verse 2. लूका सुवर्तमान 15वा अध्याय Word दुसरं of वचन God तुम्ही says, वाचा. the Pharisees and the scribes, they said that this man even eats with the sinners. आणि जे परुषी शास्त्री होते, सदुकी होते, ते म्हणले हा तर पाप्यांबरोबर जेवतो. But just because the Pharisees did not accept the fragrance, and just because they did not accept or appreciate, Jesus did not stop being a fragrance to them. जे सदुकी परुषी होते, शास्त्री होते, त्यांनी येशू ख्रिस्ताला सुगंध म्हणून स्वीकारलं नाही, त्यामुळे येशू ख्रिस्त त्याचा सुगंध आणि सुवास द्यायचा थांबला Let us नाही. look at what it means for Jesus to be our fragrance and how we can emit or diffuse or spread the fragrance of Jesus आपण Christ. पाहू की येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे, तो येशू ख्रिस्ताचा सुगंध सुवास आपण इतरांना कसा देऊ शकतो. In Leviticus chapter number 2, verse number 1 and 2, the word of God says that the meat sacrifice which was sprinkled with the frankincense became a sweet savor unto the Lord. आपण पाहतो की लेवियाचा दुसरा अध्याय 21 वचनामध्ये सांगितलं की जे हो परमेश्वराला धूप जाळण्यात येतो, ते परमेश्वराला ते सुवासिक असा यज्ञ म्हणून त्या अर्पण करायला ते स्वीकारला जात असे. In like manner, Jesus Christ, when he lived on the face of the earth, wherever he went, he was always glorifying God, and his life became a sweet savor unto God. आपण पाहतो येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी गेले त्या प्रत्येक ठिकाणी येशू ख्रिस्ताने देवाचं गौरव केलं, त्याचं जीवन एक सुगंध सुवास म्हणून देवाकडे पोहोचला. Like the incense that was kept on the altar, and as the incense sent the sweet savor unto God, our lives, if we call ourselves the disciples of Christ, through our lives, his fragrance must be portrayed. आपण पाहतो की धूप वेदीवरून जसा तो धूप परमेश्वराकडे जात असेल, परमेश्वर तो स्वीकारत असे एक सुगंध असं म्हणून, तसं आपलं जीवन देखील परमेश्वरासाठी एक सुगंध आणि सुवास असला पाहिजे, Wherever आपण he परमेश्वराला अर्पण went, करतो. Jesus spread the fragrance. येशू ख्रिस्त जेथे कुठे गेले त्याने हा सुगंध And सुवास the word of God पसरवला. says देवाचं वचन सांगत in आहे 2 Corinthians chapter number 2, verse number 14 to 16. दुसरे कोरिन्थीकरास पत्राचा दुसरा अध्याय 14 आणि 16 वचन. Now thanks be to God who always leads us in triumph in Christ, and through us diffuses the fragrance of his knowledge in every place. For we are to God the fragrance of Christ among those who are being saved and among those who are perishing. दुसरे कोरिन्थीकरास पत्राचा दुसरा अध्याय 14 आणि 15 वचन. जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचे परिमल प्रगट करीतो, त्याची स्तुती असो. तारण प्राप्ती होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोका संबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. To those who came in contact with Jesus Christ, the fragrance, and humbly accepted him, Jesus brought life and healing and protection and deliverance in their life. जे प्रत्येक जण येशू ख्रिस्ताचा सुवास सुगंध त्याच्याकडे आले, त्या प्रत्येकाला येशू ख्रिस्ताने जीवन दिलं, आरोग्य दिलं, सुटका दिली. In Gospel of Mark chapter 5, we see that Jesus Christ, the fragrance, went into a place where nobody would like to go. पात मार्क सुवर्तमान याचा 5व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त आपला सुगंध सुवास अशा ठिकाणी घेऊन गेला की कोणीही त्या ठिकाणी जात The नव्हतं. person who was living in a place where there is lot of rot, there is lot of deadness, he received life because he came in touch with the fragrance of Jesus Christ. पाहतो तो व्यक्ती अशा ठिकाणी राहत होता की ज्या ठिकाणी सर्व काही मेलेले लोक होते, त्या ठिकाणी सर्व काही कुजलेल्या गोष्टी होते, पण येशू ख्रिस्त त्याचा सुगंध त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या व्यक्तीला जीवन दिलं. Lazarus, who was in the grave for 3 days, now on the
fourth day, the Lazarus came out of the stinking place alive because he came in contact with Jesus Christ, the fragrance. आपण पाहतो लाजरस जो 3 दिवस मेलेला होता, चौथ्या दिवशी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला, जी दुर्गंधी त्या ठिकाणी येत होती, प्रभू येशू ख्रिस्त सुगंध सुवास त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याने त्याला जीवन दिलं. Whether the people accepted and received life, or whether the people were angry because their rottenness was exposed by the fragrance of Jesus Christ, Jesus still went on being a fragrance to all. आपण पाहतो ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला, लोकांचं जे कुजलेलं सडलेलं पण राग उघडकीस आला, तरी देखील येशू ख्रिस्त त्याचा सुवास आणि सुगंध लोकांना देत राहिला. How can we receive that fragrance? आपण तो सुगंध सुवास कसा काय स्वीकारू Unless शकतो? and until we come in contact with the fragrance, we cannot receive the fragrance of the Lord. जोपर्यंत आपण त्या सुवास सुगंधाकडे येऊन जुडलो जात नाही, आपल्याला परमेश्वराचा सुगंध So प्राप्त होऊ many शकत times we नाही. just look at the fragrance and we have knowledge about the fragrance. I have a perfume bottle called Lamborghini, and if I just look at that and read of all the knowledge and details, I cannot just receive the fragrance unless and until I apply it not on my clothes. माझ्याकडे ती लेंबुने म्हटलेला तो काय सुगंध सुवास असेल, त्याच्याबद्दल सर्व माहिती मी पाहिल, तो कसा आहे काय वाचेल, त्याचं ज्ञान मला असेल, परंतु जोपर्यंत माझ्या कपड्याला तो लावत नाही तोपर्यंत माझ्यातून तो सुगंध इतरांना मिळणार Many नाही. times we know everything about Jesus. पुष्कळशा येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला सर्व माहिती We know आहे, everything. आपल्याला सर्व माहिती This आहे. year is declared as the year of studying the names of Jesus. We know everything. हे वर्ष जाहीर करण्यात आलं येशूच्या नावाचा अभ्यास करायचा, आपल्याला But सर्व just माहिती knowing आहे. everything here does not make the difference. सगळं काय माहिती असेल, हितज्ञान असेल, I काही may उपयोग know नाही. everything on the bottle, on the perfume bottle. अत्तरच्या बाटल्या सगळं I may मला know माहित the आहे, name, I may know the date of manufacturing, I know everything. त्याचं नाव माहिती आहे, कधी ते उत्पादन तारीख माहिती आहे. But unless and until I apply, that is not going to help. जोपर्यंत फुसफुस करून मी लावत नाही त्याचा काही उपयोग नाही. Same thing, just knowing about Jesus does not finish the matter over there. तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताबद्दल ज्ञान असणं We need इथंच to गोष्ट संपत come नाही. in contact with the Jesus himself and receive the fragrance so much so in our life that wherever we go, we start diffusing the fragrance of the Lord in every person that come in contact with us. आपण येशू ख्रिस्ताच्या इतक्या संपर्कामध्ये जुडलं पाहिजे, त्याच्या सुवासाने इतकं भरलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक लोकांच्या आपण संपर्कात येऊ, त्या लोकांना तो सुगंध आणि सुवास आपण देऊ शकू. Question is that are we smelling Jesus? प्रश्न आहे, आपल्याकडून येशूचा सुवास सुगंध इतरांना भेटत आहे का? Are you smelling Jesus? येशू ख्रिस्ताचा सुगंध सुवास तुमच्याद्वारे लोकांना मिळतो का? You may be smelling that fog and fog new and all those acts. And But yes. I want to ask you a question. Are you smelling Jesus? हे फॉग आणि सगळे अत्तर तुम्ही लावता, लोकांना तो सुगंध मिळतो, पण तुमच्यातून येशूचा सुगंध लोकांना मिळतो का हो? Say to your neighbor, I am smelling Jesus. बाजूच्या व्यक्तीला सांगा, माझ्याकडून येशूचा सुगंध मिळत आहे, I am smelling Jesus. येशू ख्रिस्ताचा सुगंध Only मिळत one, आहे. but others I do not know. Are you smelling Jesus? Tell to your neighbor and say, I am smelling Jesus. आमच्याकडे नका बघू, एकमेकांना सांगा, माझ्याकडून येशूचा सुगंध Say, तुम्हाला I मिळत am आहे. smelling Jesus. येशू ख्रिस्ताचा सुगंध You know, माझ्याकडून मिळत unless आहे. and until we come in contact with an unbroken relationship with Jesus, we cannot really receive. जोपर्यंत न तुटणारं नातं आपण येशू ख्रिस्ताबरोबर जोडत नाही, आपल्याला ते मिळू शकत नाही. Unless and until we spend time in prayer, in worship, and in the word, we cannot receive the fragrance of the Lord. जोपर्यंत आपण देवाच्या सानिध्यात वेळ घालत नाही, प्रार्थना उपासना त्याचं वचन वाचत नाही, तोपर्यंत आपण लोकांना त्याचा सुगंध देऊ Romans शकत chapter नाही. number 12, verse number 1, Paul pleads and says that let us offer our lives as living sacrifice, holy and pleasing unto Him. रोमकरस्पत्रेचा 12 अध्याय पहिल्या वचनामध्ये पौल म्हणतो, आपलं जीवन परमेश्वराला जिवंत व ग्रहणीय यज्ञ When म्हणून we अर्पण come करा. in contact with Jesus Christ, जसं आपण येशू ख्रिस्ताच्या संपर्कात the येतो, fragrance of येशू God. ख्रिस्त जो देवाचा सुवास, Everyone that come near you, first of all, सगळे जे आपल्या जवळ येतील, पहिली गोष्ट, when you are with having fragrance, ज्या तुमच्या वरतो सुगंध असतो, सुवास असतो, people want to be near you. लोकांना असं वाटतं याच्या जवळ राहिलं Just to पाहिजे, smell. फक्त तो सुगंध Oh, घेण्याकरता. what fragrance this is? अरे, कसला अत्तर लावला बाबा? Is it Axe? ऍक्ट आहे का? Is it Lamborghini? लॅम्बोर्गिनी आहे Is का? it fog? फॉग आहे का? And what you will say? तुम्ही काय म्हणाल? This is Jesus Christ's favor. हे येशू Fragrance. ख्रिस्ताचा सुगंध आहे. Jesus Christ's fragrance. येशू ख्रिस्ताचा सुगंध I never knew that. मला माहितीच नव्हता. See, that's what happens when we are having the fragrance of Jesus Christ. ज्यास आपण येशू ख्रिस्ताच्या People सुवासाबरोबर will असतो, want to be with you. लोकांना आवडेल तुमच्यावर Jesus राहायला. Christ himself was the fragrance, and those people who were the publicans, the sinners, they wanted to be with Jesus.
येशू ख्रिस्त हा सुगंध सुवास होता आणि आपण पाहतो जे पापी लोक होते जकातदार होते त्यांना आवडत होतं येशू बरोबर राहणं. To the world they were sinners. To the world they were worst of the worst sinners. But because Jesus Christ is the fragrance, I want to be with Him. I want to hear from His word. ते लोकांसाठी पापी होते जकातदार होते परंतु येशू ख्रिस्तासाठी येशू ख्रिस्ताचा सुगंध त्यांना मिळत होता. त्यांना येशू बरोबर राहायला आवडत होतं. On the contrary, त्याचा विरोधाभास if we are filled with the filth of the world, जगाचा घाणेरडेपणा आपल्यात असेल then we will have odor. मराठीत म्हणतात ना वास येतो. Have you seen the van that carries the trash? कचरा गाडी बघितली का? You love to be so near to that van, right? आणि आपल्याला आवडतं ना कचरा गाडी जवळ जायला. Wow, that fragrance can make my day. अरे कचऱ्याचा वास आला म्हणजे माझा दिवसच बनला. You like to go near, right? आवडतं का हो तुम्हाला जायला कचऱ्याच्या गाडी What do जवळ? you do that? तुम्ही काय करता? When the trash van is there, कचऱ्याची गाडी असेल तर you are either far एक तर तिच्यापासून लांब जाता or you overtake that. किंवा तिला ओलांडून You पुढे don't want to जाता. be with them. तुम्हाला आवडणार नाही त्याच्या बरोबर जायला का? Rotten smell, सगळा कचऱ्याचा घाणवास rubbish. सर्व केर कचरा. Many times when we are connected with the world, with the filth of the world, instead of spreading the fragrance, we spread all the rubbish things. पुष्कळशा आपण जगाच्या संपर्कात असतो तर सुगंध देण्याऐवजी आपल्या जीवनातून दुर्गंधी Some येते. people, the moment they open their mouth, that's all. काही लोकांनी तोंड उघडलं म्हणजे संपलंच. All the filth of the world and all the odor will. सगळे जगातली घाण आणि दुर्गंधी. You know, some people, they are very difficult to be with them. काही लोकांबरोबर राहणं फार कठीण The जातं. moment you talk with them for 2, 3, 4, 5 minutes, immediately you don't want to be with them because they will be gossiping. He is that way, that church is that way, and that's all. Odor is coming out and you don't want to be with them. एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही 2, 3, 4, 5 मिनिटं थांबा. ते याच्याबद्दल खुसबुस करतील त्याच्याबद्दल खुसबुस करतील याच्याबद्दल निंदा करतील त्याच्याबद्दल निंदा करतील सगळं तोंडातून त्यांच्या दुर्गंधीत येते. तुम्हाला असं वाटतंय याच्या जवळ न गेलेलं बरं. The person that you are in contact with determine what kind of fragrance you are going to spread around. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहता ते दाखवते की तुमच्या जीवनातून कशा प्रकारचा सुगंध येईल का दुर्गंध येईल. Question is that are we going to hold down or cling on to the filth of the world, or are we going to cling on to Jesus Christ and become a fragrance? Everyone asking what is the fragrance, from where you have brought it, and we can bring them in the house of the Lord and let them touch Jesus Christ, who is the fragrance of the Lord. तुम्ही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्गंधी आहे का तुम्ही अशा ठिकाणी येणार की प्रभू येशू ख्रिस्ताचा सुगंध तुमच्या जीवनातून इतरांना जातो ते तुम्हाला विचारते की हा सुगंध काय आणि तुम्ही त्यांना प्रभूच्या घरामध्ये घेऊन याल आणि त्यांना जीवन मिळेल. Are you willing to spread that fragrance? तुम्ही तयार आहात का तो सुगंध सुवास Say, I want to पसरवण्याकरिता? spread that fragrance. Fragrance of Jesus Christ. You know, after the church, the moment you open your mouth, चर्च सुटल्यानंतर तोंड उघडलं you must talk about Jesus. येशू बद्दल बोला. Talk about what Jesus has done for us. आपल्यासाठी येशूने काय The केलं ते बोला. moment you open your mouth, ज्या क्षणी तुम्ही तोंड उघडाल think about God. देवाचे आभार माना. Think about what God has done. देवाने काय केले त्याचे आभार When माना. you talk about Jesus, ज्या तुम्ही येशू बद्दल बोलाल when you are talking about God's things in your life, तुमच्या जीवनामध्ये देवाच्या गोष्टी बोलाल you are spreading fragrance of God. देवाचा सुगंध You सुवास don't have to तुम्ही wait पसरवत आहात. to go to some person and tell them, see. Nowadays, people, the word of God says, when Jesus said that in the last days, people will be lovers of themselves. पहा येशू ख्रिस्ताचं वचन सांगत आहे की शेवटल्या दिवसामध्ये लोक स्वतःवर प्रेम करणारे होतील. Lovers of themselves. स्वतःवर प्रेम करणारे. You know, people cannot be fragrant to others because they are so much wrapped up in their own world. लोक इतरांसाठी सुगंध सुवास बनू शकत नाही कारण की स्वतःच्या जगात इतके गुरफटलेत. You know, they are just me, myself. ते मी माझं आणि माझंच. But the word of God says, देवाचं वचन म्हणत आहे Jesus said that they will be lovers of themselves, and that's what we see. Everybody is still so much concentrating on selfie. आणि आपण येशू म्हणतो की जे सर्व जे आहेत ते स्वतःवर प्रेम करणारे होतील. आपण पाहतो सर्व स्वार्थी मी When you घेतात. raise that mobile for selfie, what do you see in that? आणि ज्यावेळेस तुम्ही तो भ्रमणध्वनी घेता आणि स्वचित्र काढता You त्याच्यात are काय going to पाहता? see only yourself. तुम्ही स्वतःलाच पाहाल. And that, I do not know what you call that mouth you make मला just माहित for नाही that. ते तोंड करतात चंबू सारखं. Pout. चंबू. Everywhere you are making pout, you are only looking at yourself. If we are looking at ourselves, how are we going to become fragrant to others? सगळे स्वतःचा चंबू काढतात
इतरांकडे बघत नाही, मग इतरांना सुगंध आपण कसा देऊ? Look at others. इतरांकडे बघा. When you go to the church, don't stand and people should come and people should meet me. No, I will go to somebody else and I will take the fragrance and I will open my mouth and let the fragrance be spread out through me. चर्च सुटल्यानंतर मी एकाच जागी उभा राहणार नाही, परंतु मी जाऊन लोकांना भेटेल, येशू ख्रिस्ताचा सुगंध लोकांपर्यंत पोहोचवेल. Stop looking at yourself and loving yourself. Go beyond yourself and start being a person who will spread the fragrance of the Lord. स्वतःकडे पाहू नका, स्वतःचं स्वचित्र काढू नका, परंतु लोकांकडे जावा, लोकांना भेटा आणि येशूचा सुगंध द्या. The word of God says देवाचं वचन that सांगत we आहे have been called to diffuse or to spread the fragrance of the Lord. आपल्याला पाचारण केले की आपण देवाचा सुगंध सुवास इतरांपर्यंत Where? पोहोचवावा. First in our family, कुठे? पहिला आपल्या कुटुंबात, at our place of in our family, through our love, आपल्या कुटुंबात कसं प्रीतीने, through our patience, we need to spread the fragrance of the Lord. प्रीती आणि धीर याने आपल्या कुटुंबात तो Many सुगंध times पसरला we are पाहिजे. willing to love everyone, love the entire world. पुष्कळशः But when it comes to family, that love meter comes down. पुष्कळशः आपण जगावर आणि सर्वांवर प्रीती करतो, परंतु कुटुंबावर प्रीती करतो म्हणजे मग मोजमाप खाली That's, येतं. I love you, Lord, and I lift my voice. We sing that song, Love to प्रभू God, मी तुझ्यासाठी गातो, whom गाणं उंचावतो. we cannot see. We are singing that love song. God says, first love your husband and your wife, whom you can see. Love your children. देव म्हणतो न दिसणाऱ्या देवावर तुम्ही प्रीती करता. अरे बाबा तुझी बायको तुला दिसती, नवरा दिसतो, मुलं दिसतात, पहिले Through our त्याच्यावर प्रीती करा. lifestyle, through our lifestyle of love, let us spread the fragrance of the आपली Lord. जीवन पद्धती असू द्या अशी की देवाची प्रीती लोकांपर्यंत त्या At सुवासाप्रमाणे our पोहोचेल. workplace, in our school, let us spread the fragrance of the Lord by living a life of integrity. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी शाळेमध्ये देवाचा सुवास पसरूया, निष्ठावंत जीवन जगून. Integrity is the missing factor in our workplace. आपल्या कामाच्या ठिकाणी निष्ठावंतपणा हा दिसतच नाही. That's why we need to live a life of integrity. त्यामुळे निष्ठावंत जीवन जगलं The life पाहिजे. of Daniel teaches us that how we can be a person of integrity no matter what happens in our life. आपण पाहतो दानिएलच्या पुस्तकामध्ये जीवनात काही झालं तरी निष्ठावंत जीवन जगू. And when we have the favor of God now upon our lives, ज्यास देवाची कृपा आपल्या जीवनावर असते, God is going to bless us and bless our place of work. देव आपल्याला आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आशीर्वादित In करेल. the church, चर्चमध्ये in the church, we must spread our fragrance by worshiping the living God. आपण चर्चमध्ये प्रभूचा सुगंध सुवास दरवळला पाहिजे. कसा? तर परमेश्वराची उपासना Let the करून. worship rise not from our mouth but from our heart as a sweet aroma unto the Lord. आपले भक्ती प्रभूकडे जाऊ दे, एक श्वास म्हणून आपल्या मुखाने होटाने नाही, पण तो आपल्या हृदयाने. When the worship becomes an expression of that aroma of God, we don't have to wait for the worship leader to say, let us all lift up our hands. Our hands automatically lifted up. मग ज्यावेळेस आपला भक्ती परमेश्वराला सुवास अशी त्याच्यापर्यंत पुजते, तर गायन वृंदाच्या पुढाऱ्याला आपल्याला सांगायची गरज नाही, अहो हात उंचवा. When our worship becomes an expression of aroma unto the Lord, we don't have to wait till the person says, let us stand or let us dance. We automatically dance and worship the living जसं God. आपली उपासना भक्ती परमेश्वराला काही श्वासासारखी पोचते, त्यावेळेस आपल्याला कुणी सांगायची गरज नाही की आपण नृत्य करू किंवा आपले हात उंचावू किंवा नाचू. Many times it is just from here, पुष्कळचे आपल्या from होटातूनच the भक्ती mouth. असते. And that's why the hand goes up after 10 hands have gone up. 10 हात वर गेल्यानंतर आपला हात वर जातो. का? Pastor, very painful over there to lift up your hand. पास्टर हात वरती करायला लय दुखतात. Wedding dance, लग्नाच्या गाण्यात I always see that. मी नेहमी पाहतो. You know, all divine miracle come in the hand and elbow and shoulder over there. आणि दैवी आरोग्य चमत्कार येतो पायाच्या गोठ्यांमध्ये, हड्ड्यांमध्ये, Everywhere. सगळ्या ज्या जोडलेल्या हड्ड्यात सगळीकडे They ताकद can येते. raise their hand for 5 minutes. 5 मिनिटं देवाच्या घरात हात उंच करायचा The newly bride and bridegroom to enter that tunnel. आणि मग नवीन वर आणि वधू त्या बोगद्यातून जातात, हाताच्या आपल्या हात वरतीच असतात. But for God, देवासाठी very difficult. 1 सेकंड वरती I जात do not नाही. know what instant miracle takes place over there. लग्नात काय चमत्कार होतो बाबा मला माहित नाही. Once I talked with that person who was making them dance, तो व्यक्ती जो लोकांना नाचवतो त्याला मी and I बोलत होतो. told him that you are doing a super job. अरे म्हटलं काय भन्नाट काम करतो राव तू? No, it's just a small thing I'm doing. म्हणतो, नाही नाही हे साधी No, गोष्ट you आहे. are doing mission impossible possible over here. म्हटलं जे अशक्य गोष्ट आहे ती शक्य या ठिकाणी करतो रे बाबा तू. At your command, everyone raise your hand. ज्यावेळेस तू बोलतो सगळं हात वर करतात. Immediately for
they are raising a hand. 5 मिनिटं हात वरती असतात. You must come to the church चर्चला ये बाबा तू. and make them raise their hand. त्यांना हात वर करायला लाव बरं. Am I talking sense? मी बोलतो काय त्याचा अर्थ आहे का हो? Yes. होय. You go and see everything. तुम्ही सर्व जाता A पाहता. wonderful action song. आणि चांगलं Brother कुठपर्यंत- Gaurav. गौरव भावाने घेतलं. Very difficult to dance. नाचायला कठीण जात होतं. Why? का? Because that worship is only from the mouth. कारण भक्ती कुठं होटानेच. From there on that dance, that penguin dance? What? I don't know, chicken dance or whatever असला dance. it is. पक्षाचा डान्स कोंबडीचा डान्स माहिती You know, नाही. they can go down so much, no, and come back again, go down, come back again, go down, come back again, go down. All, I don't know what strength comes in the hip and the knees and the ankle at that time. Immediate, instant strength. इतक्या उठका उठा बैठा उठा बैठा मारत माहित नाही. कमरेतून गुडघ्यातून पायात कशी ताकद येते. But when we stand from the Lord, after 10 people stand, then our young people will stand. प्रभूच्या सान्निध्यामध्ये 10 लोक उभं राहिल्यानंतर तरुण उभे राहतात. Very difficult. फार कठीण हो. Why? का? Because the problem is that is just coming from here, and that does not spread fragrance. When the worship comes from the heart of worship, everything happens spontaneously, and everyone around us will feel the fragrance of the Lord, because our worship is a fragrance, a sweet aroma, and a savior unto the Lord. ज्यावेळेस सर्व गोष्टी होटातून येतात त्यावेळेस आपण करू शकत नाही, परंतु ज्यावेळेस आपल्या अंतःकरणातून त्या स्फूर्तीने गोष्टी येतात त्यावेळेस परमेश्वराच्या गौरवासाठी आपण परमेश्वराला तो सुगंध देऊ When शकतो. we walk on the streets of our city, आपल्या शहराच्या रस्त्यावर आपण our चालत असताना lifestyle should bring a fragrance to the people around us. आपली जीवनशैली जीवन पद्धती लोकांना The तो way सुवास we मिळाला walk, पाहिजे. the way we talk, the way we respond should tell the person that there is something different fragrance, and I want to meet that source of that fragrance. ज्यावेळेस आपण चालतो आपण प्रतिसाद देतो जे काही करतो ज्या वाटेवर असत असताना लोकांना असलं वाटलं पाहिजे की याच्याकडे तो सुगंध तो सुवास आहे मला देखील हा अनुभवायचा आहे. Jesus is in heaven interceding for us. येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात मध्यस्थी करत And आहे. he has trusted the church to diffuse the fragrance of Jesus Christ. त्याने मंडळीवर भरोसा टाकला की येशू ख्रिस्ताचा सुगंध मंडळी लोकांपर्यंत पोहोचवेल. Are we going to spread that fragrance of Jesus Christ? तो येशू ख्रिस्ताचा सुवास सुगंध आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत First of all, का? the question is that are we having the fragrance of God or not? प्रश्न पहिला हा आहे देवाचा सुगंध आपल्याकडे आहे का नाही. Jesus is the fragrance of heaven. येशू ख्रिस्त हा सुगंध सुवास Let us आहे. connect to him. आपण त्याच्याशी जुडले And say, जाऊया. Jesus, fill me with your fragrance. म्हणून येशू तुझ्या सुवास सुगंधाने मला भर. Help me to be disconnected from every filth that will spread only odor from my life. प्रभू जे घाणेरड्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये ज्या दुर्गंधी पसरवतात त्या माझ्या जीवनातून काढून And टाक. secondly, दुसरी गोष्ट are we keeping that fragrance to ourselves or are we spreading it? तो सुगंध सुवास प्रभूचा आपल्यापर्यंतच ठेवत आहोत का आपण इतरांना देत It आहोत. is not on 15th August and only on 26th January that we spread the fragrance. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच आपण हा सुगंध देतो लोकांना असं नाही. That will not make difference in our nation. आपल्या राष्ट्रात त्यामुळे काही बदल होणार When नाही. every believer, प्रत्येक विश्वासणारा 365 days, 365 दिवस 24 hours, 24 तास 7 days, 7 दिवस will start continuingly diffusing that favor. It will not take long time for nation to know that Jesus Christ is the Lord. सातत्याने तर येशू ख्रिस्ताचा सुवास सुगंध पोहोचतील तर लवकरच आपल्या देशाला कळेल की येशू ख्रिस्त आपल्या राष्ट्राचा प्रभू आहे. Shall we all stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. And let us say that, Lord, I need your fragrance. प्रभूला म्हणे प्रभू मला तो सुगंध सुवास पाहिजे. Let us connect to Jesus Christ. येशू ख्रिस्ताबरोबर जुडले जाऊया. Say, Jesus, you are the fragrance. येशू ख्रिस्ताला म्हणे तू आमचा सुवास. I need your fragrance in my life. माझ्या जीवनात तो सुवास सुगंध मला Let us पाहिजे. allow God to take away every kind of filth that spreads odor from our life. प्रत्येक जी घाणेरडी गोष्ट आपल्या जीवनात आहे ज्यामुळे दुर्गंधी पसरते देवाला म्हणूया प्रभू ती काढून Let us टाक. allow the fragrance of the Lord to fully saturate in our lives. आपल्या जीवनामध्ये प्रभूचा सुगंध पूर्णपणे आपल्याला And let us भिजवो. make a commitment before we leave this place. ही जागा सोडून जाण्यापूर्वी आपण समर्पणाधीन Lord, I करूया. want to diffuse, I want to spread your fragrance wherever I go. प्रभू जिथे कुठे मी जाईल तुझा In सुवास my सुगंध मला family, I want पसरवायचा to आहे. spread your fragrance. माझ्या कुटुंबामध्ये तो In सुवास my द्यायचा place आहे. of work, I want to spread your माझ्या कामाच्या fragrance. ठिकाणी मला तो In सुगंध my द्यायचा place आहे.
of studies, I want to spread your माझ्या fragrance. अभ्यासाच्या ठिकाणी मला तो सुगंध In द्यायचा in the आहे. church, I want to worship you not from the lips, but from the heart. मंडळीमध्ये देखील मला होटाने नाही तर माझ्या अंतःकरणातून तुझी भक्ती करायची As I आहे. walk on the streets, I want to spread your fragrance. या शहराच्या रस्त्यावर मी चालत असताना If जो this सुवास is मला your द्यायचा desire आहे. this morning, सकाळी this जर ती afternoon, तुमची इच्छा असेल, as every eye is closed, प्रत्येक डोळे बंद let us lift असताना up our hands. आपले हात उंच And let करूया. this song be not just a song from the lips, आणि हे गीत फक्त होटातून असू देऊ but नका. let it be a song from our heart. आपल्या हृदयातून हे गीत गा. Let this song arise a sweet aroma unto the Lord. आणि या गीताद्वारे परमेश्वराला सुगंध यज्ञ अर्पण करूया. Let us worship the living God. जिवंत देवाची उपासना भक्ती करूया. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी To my lifestyle, let your fragrance be spread. जीवन पद्धतीने लोकांपर्यंत सुवास तेरी पोहोचते. खुशबू महके, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, मेरे मन में समा जा. Heavenly Father, we thank you for your Son Jesus Christ, who is our fragrance. स्वर्गीय पिता, आभार मानतो तुझा पुत्र प्रवेश आमचा सुवास आहे. Help us to be so much connected to you. आम्हाला सहाय्य कर की आमची तुझ्या संपर्कात इतके जोडले जाऊ. Every day we will receive more of your fragrance, Lord. दररोज अधिक तुझ्याकडून तो सुवास आम्ही घ्यावा. Purge us from everything that spreads odor in our lives and through our lives. आमच्या जीवनाद्वारे प्रत्येक गोष्टीतून तो सुगंध इतरांपर्यंत पोहोचू दे. Purge us from every kind of worldly thoughts. प्रभू, या जगातील जे विचार आहे त्याच्यावरून आम्हाला साफसूफ कर. Fill us with your fragrance, Lord. प्रभू, तुझ्या सुवासाने आम्हाला भर. Lord, as we move out of this place, प्रभू, या ठिकाणातून आम्ही बाहेर जात असताना help us to spread your fragrance, Lord. प्रभू, आम्हाला सहायता कर की तो सुवास इतरांपर्यंत आम्ही द्यावा. People will come in search of the source of the fragrance. प्रभू, लोक तो स्रोत आहे सुगंधाचा त्याच्या शोधत येतील. And we will introduce them to Jesus Christ, who is the fragrance. येशू ख्रिस्त जो सुवास आहे त्याच्यापर्यंत आम्ही त्यांना घेऊन We येऊ. submit ourselves into your mighty hand, Lord. आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये स्वतःला देतो. Lord, as you use us for that purpose, प्रभू, त्या उद्देशाने तू आमचा उपयोग करत असताना help us to always find ourselves humble at the feet of the cross. नेहमीच आम्ही वधस्तंभाच्या चरणाजवळ नम्र राहू. Always saying that, Lord, let you increase and I decrease.
increase. नेहमी आम्ही म्हणावं प्रभू तुझी वृद्धी होऊ दे आमचा रास. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be upon all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday in this week. स्वर्गीय पिता प्रार्थना करतोय प्रियजन जे आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत We आहे. thank you, Lord, for your faithfulness in their life till now. आतापर्यंत त्यांच्या जीवनाशी विश्वास राहायला आभार As मानतो. they enter into a brand new year of their life, परंतु आयुष्याच्या नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to continue to experience your faithfulness, providence, and protection. सातत्याने त्यांना अनुभव येतो तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all the पुरवठ्याचा. promise of your word be fulfilled in their life. वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळी या नात्याने येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. God bless you. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचा दशंश आपला दानार्पण सेवा करायचा दानार्पण देऊन परमेश्वर भक्ती करूया. Have a blessed day, a blessed week ahead, spreading the fragrance of Jesus Christ. हा आठवडा आशीर्वादाचा असो, प्रभू येशू ख्रिस्ताचा सुवास सुगंध लोकांपर्यंत Reverend पोहोचूया. H.G. Kodi, myself, will stand right behind the church to meet you. रेव्हरंड एस.जी. कोळे, रेव्हरंड स्टीवन दार चर्चच्या मागे असतील तुम्हाला God भेटण्याकरिता. bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देत करू. जीवनाच्या सागरात
सुकाणू माझे त्याच्या हाती आहे सुका